कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एका व्यासपीठावर येणार. आज शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघे उपस्थित राहणार. अजित पवार आज रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर. रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच व्हायला हव्या. माझ्या हातात असतं तर निवडणुका उद्याच लावल्या असत्या. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक, मनसेचा आरोप. मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखाली बसणार. घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांचा इशारा. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ. 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न. पुतळा उभारताना डुप्लेक्स स्टीलचं फ्रेमवर्क वापरलं. मालवणमधील आधीचा शिवरायांचा पुतळा का कोसळला, त्याचे खरे गुन्हेगार अद्यापही बाहेर का? पुतळ्यातील कोट्यवधींचा घोटाळ्यातील पैसे निवडणुकीमध्ये वापरले, संजय राऊतांचा आरोप. नाशिकमधील काठेगल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरणी पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 21 एप्रिलला पुढील सुनावणी. तर दर्गा दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 25 जण अटके. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा नको तर लायसन्स रद्द करा, भिसे कुटुंबियांची मागणी. मंगेशकर रुग्णालय पंचतारांकित हॉटेलसारखं. मंगेशकर कुटुंबियांची ध्येय धोरणं संचालक राबवत नाही, रवींद्र धंगेकर यांची टीका. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीसोबत प्रदेश कमिटी देखील बरखास्त करा. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे मागणी. श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून वाद पेटण्याची शक्यता. संजीवन समाधीस्थळी मंदिर उभारावं, कमिटीसह ग्रामस्थांची मागणी. तर जीर्णोद्धाराला शेख मोहम्मद महाराजांचे वंशज अमीन शेख यांचा विरोध. बुलढाण्यामध्ये केस गळतीनंतर आता बोंडगावमध्ये नागरिकांच्या बोटांची नखं चालल्याचा दावा. बोटांची नखं गळून पडत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी देखील सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासून टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी. महापुरुषाचा अपमान केल्याप्रकरणी सिमेंट व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल. बाबासाहेब आणि मक्का मदिनाचे फोटो असलेल्या फरशा जमिनीवर लावल्यानं तरुणाकडून काल व्यापाऱ्याला मारहाण. 18 एप्रिल ते 15 मे पर्यंत सीएसएमटी कल्याण आणि पुणे टर्मिनलवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी. रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 1 टनाहून अधिक गांजा नष्ट केलेल्या गांजाची किंमत जवळपास 60 कोटी 28 लाख रुपये. हप्ता न दिल्यानं नाशिकमध्ये व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला. 15 दिवसांपूर्वी धमकी आल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप. कर्जतजवळ रेल्वे ट्रॅकवर सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर विजय मिळवत दिल्ली अव्वलस्थानी. 5व्या विजयासह दिल्लीच्या खात्यामध्ये 10 अंक. तर पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान 8व्या स्थानावर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.